मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून वारंवार जातनिहाय जनगणनेची होत होती मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द, विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते। भारतातील सद्यस्थितीमुळे मोदींचा हा दौरा रद्द, रशिया सरकारची माहिती। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद, पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा। पहलगाममधील हल्ल्यात लष्कर-ए तोयबाचा टॉप कमांडर फारुख अहमदचा सहभाग उघड, फारुख अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती। 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचं मुंबईत आमरण उपोषण, मुंबईमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगेंची माहिती। आयपीएस अधिकारी देवेंद्र भारती आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद। परेलमध्ये एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, याचिकाकर्त्याचे आक्षेप विचारात घेण्याचे एमएमआरडीएला निर्देश, 3 दिवसात याचिकाकर्त्याला म्हणणं मांडावं लागणार। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणा नगर शाखेत 3,22,00,000चा घोटाळा, 5 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल तर 4 कर्मचाऱ्यांना अटक, कोडोली पोलिसांची कारवाई। नागपूरच्या कळमना परिसरामध्ये पाण्याची विक्री, अर्धा तास बोअरवेलच्या पाण्यासाठी मोजावे लागतात 200 रुपये। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून ऊसाला प्रतिटन 3,550 रुपये एफआरपीची घोषणा।